मोठी आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून म्हणजे काहीच वेळानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींची मुलं, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांनी आपलं नशीब यामध्ये आजमावलंय। त्यामुळे कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपण पाहतोय या ठिकाणी ही दोन दृश्य आहेत। सिंधुदुर्ग आणि बारामतीमधील पंचायत समितीचे 100 गण आणि जिल्हा परिषदेच्या 50 गटांसाठी मतमोजणीची प्रक्रिया काहीच वेळात सुरू होणार आहे। त्यासाठीची तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे बारामतीमध्ये आपण पाहतो जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी मतमोजणीची प्रक्रिया काहीच वेळामध्ये सुरू होणार आहे। बारामतीची निवडणूक अतिशय यावेळी शोकाकुल वातावरणामध्ये पार पडली। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी मतमोजणीची प्रक्रिया काही वेळानंतर पार पडणार आहे। त्यासाठी हा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये सुद्धा ही तयारी पूर्ण झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या 55 गट आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी ही मतमोजणीची प्रक्रिया काहीच मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। तर तिकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी ही मतमोजणी आता काहीच वेळामध्ये सुरू होणार आहे। त्यासाठीची ही तयारी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर पुण्याच्या इंदापुरात सुद्धा जिल्हा परिषदेचे 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी मतमोजणीची प्रक्रिया काहीच मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। तर तिकडे सोलापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रशासनानं तयारी केलेली आहे। जिल्हा परिषदेचे 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी ही मतमोजणी पार पडणार आहे। तर पुण्यातल्या खेड या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान या संदर्भात आपण थेट जाऊयात धाराशिवमध्ये। आपले प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। श्रीराम, काय सांगाल, आता काहीच मिनिटांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, आता थोड्या वेळातच ही मतमोजणी जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि थोड्या वेळात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिलं जी टपाली मतदान आहे त्या टपाली मतदानाची काउंटिंग केली जाईल आणि त्यानंतर बाकी जनरल जी मतदान आहे त्याची काउंटिंग केली जाणार आहे। 10 वाजता बरोबर ही मतमोजणी सुरुवात होणार आहे। आता धाराशिव शहरामध्ये भाई उद्धवराव पाटील जी औद्योगिक संस्था आहे, ITI आहे, त्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। आणि जर तसं पाहिलं तर धाराशिवमध्ये 55 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि त्या गटातील जवळजवळ 234 उमेदवार जे आहेत ती या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि पंचायत समितीचे 110 गण आहेत आणि त्याचे जवळजवळ 293 उमेदवार जे आहेत ती या निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांचं भवितव्य जे आहे ते आज काही वेळामध्ये, काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे। एकंदरीत धाराशिवमध्ये जर चित्र पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 लढती जी आहेत ती फार महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यामध्ये धाराशिव तालुक्यामध्ये तेर जी गाव आहे, तेर गावामध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार पक्षाच्या सक्सेना सलगर ह्या मैदानात उभा आहेत। अटीतटीचा सामना आहे। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे। नक्कीच श्रीराम, या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।